अकोला जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला जप्त केलेला 41 गुन्ह्यातील 165 किलो गांजा जाळून नष्ट केल्याबाबत अकोला जिल्हा घटकातील पोलीस स्टेशनला NDPS ॲक्ट 1985 कायद्यान्वये गुन्हे दाखल करून त्यामध्ये जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ, मुद्देमाल गांजा, अफू, चरस, MD इत्यादी ड्रग जप्त करून माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थ मुद्देमालाची सुरक्षा व साठवणूक करिता पोलीस मुख्यालय अकोला येथे केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊन तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सदर गोडाऊनमध्ये जमा करण्यात येतो। माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला श्री बच्चन सिंग यांनी प्रलंबित अंमली पदार्थ मुद्देमालचा आढावा घेऊन अंमली पदार्थ मुद्देमाल विल्हेवाट करण्याबाबत सूचना देण्यात आले होते। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ गोडाऊन पोलीस मुख्यालय अकोला येथे जमा करण्यात आलेल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचा 41 गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल विल्हेवाट करण्याबाबत माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन मुद्देमाल विल्हेवाट प्रक्रिया सुरू करण्यात आली। अंमली पदार्थ 41 गुन्ह्यातील मुद्देमाल विल्हेवाट करण्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांची अंमली पदार्थ मुद्देमाल विल्हेवाट करण्याची परवानगी घेऊन तसेच चीफ कंट्रोलर गव्हर्नमेंट ऑपियम अँड अल्कोहोलाइट फॅक्टरी दिल्ली येथील हेडक्वार्टरची परवानगी घेऊन तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 25 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, बुटी ब्युरो, औद्योगिक क्षेत्र, मौजा मांडवा, जिल्हा नागपूर या ठिकाणी ड्रग डिस्पोजल कमिटी सदस्य तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक श्री तपन कोल्हे, प्रभारी पोलीस उप अधीक्षक अकोला, ड्रग डिस्पोजल कमिटी सदस्य पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, 2 शासकीय पंच, व्हिडिओग्राफर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोलाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री महेश भिवापूरकर तसेच महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, ब्युटी ब्युरो नागपूर येथील कंपनीचे युनिट हेड श्री प्रशांत मस्के, कंपनीचे कामगार व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीमध्ये 41 गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल 165 किलो 120 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल रोटरी इन्सिनरेटरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।